दिव्यांगांसाठीच्या रिक्षा धुळखात पडून आहेत। नांदेडच्या नायगाव पंचायत समितीतील हा प्रकार आता समोर येतोय। पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे रिक्षा धुळखात पडलेल्या आहेत। दिव्यांगांसाठी आलेल्या 3 चाकी रिक्षा या धुळखात पडलेल्या आहेत। मागील 5 वर्षांपासून दिव्यांगांना रिक्षा वाटप झालेलं नाही। दिव्यांगांसाठी अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवत आहे, परंतु जिल्हा आणि तालुका स्तरावर त्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाहीत। असाच काहीसा प्रकार नांदेडच्या नायगाव मध्ये घडल्याचं पाहायला मिळत आहे। शासकीय वसतिगृहाच्या उघड्या मैदानावर ते साहित्य ठेवले होते। अक्षरशः ते साहित्य पूर्णपणे गंजून गेले आहे। हे गंजून गेले, परंतु कुठल्याही दिव्यांगाला त्यांनी लाभार्थ्यांना ते साहित्य दिले नाही। या सर्वस्वी जबाबदार हा नायगाव तालुक्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तसेच नायगावचे तहसील कार्यालयाचे तहसीलदार आणि जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी हे त्या सर्वस्वी दोषी आहेत। याच दोषीसाठी आमचे सहकारी दिव्यांग चळवळीचे नेते चंपतरावजी डाकुरे साहेबांनी सुद्धा यावर आवाज उचलला, परंतु अद्याप कुठल्या कोणावर कारवाई झाली नाही। तर आपल्या माध्यमातून आमची एकच विनंती आहे की सदर याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील, जे सर्व साहित्य गंजून गेले, या सर्वस्वी दोषींवर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि माझे जे लाभार्थी दिव्यांग होते त्यांना साहित्य वितरित करण्यात यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।